नाज मीडिया उर्दू में आपका इस्तकबाल है। इस वीडियो को पेश करने में ताउन किया है हीलिंग ट्री हॉस्पिटल, मल्टी सुपर स्पेशलिटी बेदर, यूनाइटेड हॉस्पिटल गंपा रोड बेदर, कैमरून इंडिपेंडेंट PU कॉलेज साइंस एंड आर्ट्स, अहमद टूरिस्ट एंड ट्रैवल्स हज और उम्रा सर्विस बेदर। आपकी खिदमत हमारी नज़र में किसी इबादत से कम नहीं। आपका एतमाद ही हमारी कामयाबी है। बेदर सब डिवीजन से मिस्टर महेश मेघनूर, एडिशनल सुपरिंटेंडेंट ऑफ पुलिस बेदर, और मिस्टर KM सतेश, डिप्टी सुपरिंटेंडेंट ऑफ पुलिस बेदर की रहनुमाई में एक खुसूसी क्राइम टीम तश्कील दी गई थी ताकि ऐसी चोरी के मामलात को रोका जा सके और उसका पता लगाया जा सके। ये बात बेदर जिला SP मिस्टर डेका किशोर बाबू ने बताया। वो आज अपने दफ्तर में एक प्रेस कॉन्फ्रेंस से खिताब कर रहे थे। उन्होंने बताया कि बेदर शहर में बड़ी तादाद में घर चोरी के वाकयात रिपोर्ट हुए। एक टीम जिसमें इंस्पेक्टर ऑफ पुलिस श्रीकांत अल्लाहपुरे PI रूरल सर्किल बेदर और सैयद पटेल PSI, दयानंद मिडवाल PSI और अमला के अरकान आरिफ, नवीन, अनिल, इरफान, गंगाधर, कावीन, श्रीनिवास पर मुश्तमिल है। मज़कूरा टीम ने इस तरह मजमूई तौर पर 3 घरों में चोरी की वारदातें हुई। बेदर शहर की आदर्श कॉलोनी ज्योति कॉलोनी में चोरी की वारदात में मुलव्वस मुलजिमान से कल 200 ग्राम मुख्तलिफ तलाई जेवरात जिनकी कीमत 10 लाख रुपए। मुलजिम को गिरफ्तार किया गया। मुलजिम एक बैन रियासती चोर है। इसके खिलाफ सोलापुर, रायचूर, गुडगो, हबली, धारूर, बादामी, बागलकोट, वजापुर में भी घर चोरी के मुकदमात दर्ज हैं। मुलजिम को अदालत में पेश किया गया। इस मौका पर टीम के सभी अफराद को इनामात से नवाजा गया। इस मौका पर एडिशनल SP मिस्टर महेश मेघनूर बेदर, DYSP मिस्टर KM सतेश मौजूद थे। ನಮ್ಮ ಟೀಮ್ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಪುಣೆ ಕಡೆ ಸೋಲಾಪುರ ಕಡೆ ಸುಮಾರು ಕಡೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಇದನ್ನು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಇದನ್ನು ಪತ್ತೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದು ಇವನು ಮೋಡಸ್ ಅಂದರೆ ಅವನು ಹೆಂಗೆ ಆಪರೇಟ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಅವನು ಒಂದು ಸಣ್ಣ ರಾಡ್ ತಗೊಂಡು ಮನೆ ಒಳಗಡೆ ಬೀಗ, ಅಂದರೆ ಮನೆ ಒಳಗಡೆ ಜನ ಇರ್ತಾರೆ, ಬಟ್ ಆದರೂ ಕೂಡ ಅದನ್ನು ಒಳಗಡೆ ಓಪನ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಲ್ಯಾಚ್ ಓಪನ್ ಮಾಡಿ ಒಳಗಡೆ ಹೋಗಿ ಕಳ್ಳತನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಜನರಲಿ ಬೀಗ ಹಾಕಿದ್ದ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಕಳ್ಳತನ ಆಗೋದು ಒಂದು ಇದು ಇರುತ್ತೆ. ಬಟ್ ಇವನ ಇದೇನೆಂದರೆ ಅವನು ಒಳಗಡೆ ಜನ ಇದ್ದರೂ ಸಹಿತ ಒಳಗಡೆ ಹೋಗಿ ಕಳವು ಮಾಡೋದು ಇವನ ಒಂದು ಟೆಕ್ನಿಕ್ ಇದೆ. ಬಟ್ ಆವಾಗ ನಮಗೆ ಮೀಡಿಯಾದಲ್ಲಿ ಬಿಂಬಿಸಿದಂತೆ ಅಲ್ಲಿ ಯಾವುದು ಸ್ಪ್ರೇ ಮಾಡೋದಾಗಲಿ ಅಥವಾ ಬೇರೆ ಏನೋ ಈ ಥರ ಮಾಡೋದು ಅದೇನೂ ಇಲ್ಲ. ಸೊ ಇದನ್ನು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ನಾವು ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತು ಸಿಬ್ಬಂದಿಗಳಿಗೆ ಅವರಿಗೆ ನಾವು ಅಪ್ರಿಷಿಯೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅವರ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಅಭಿನಂದಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಮತ್ತೆ ಈ ರೀತಿ ಆಗದಂತೆ ಇನ್ನೊಂದು ಇಡೀ ನಗರದಲ್ಲಿ ನಾವು ಕಟ್ಟುನಿಟ್ಟಾದ ಕ್ರಮಗಳನ್ನು ನಾವು ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.